नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्हिडिओमध्ये. आणि आज मी जाणार आहे माझ्या आजोळी शिमग्यासाठी. तर तुम्हाला तर मी दाखवते की आमच्याकडे किती बॅग आहे. 8 बॅग्स आहेत. तर आम्हाला माहीत नाही आता कसं नेणार आहे. सो आता आपण भेटणार आहे गावी. ग्रँटेड आहे गाईस. सो आता आपण आलो आहे गावी. आणि मी सकाळी काही रेकॉर्ड नाही केलं गावी आल्या कारण आम्ही 6:30 वाजता पोचलो आणि आम्ही खूप थकलो होतो. गाडीत पण काही झोपायला तेवढं मिळालं नाही. तर आता आणि आम्ही घरी येऊन झोपलो. तर आता आम्ही उठलो, सगळं नाश्ता झाला, सगळं आवडून झालं आहे. तर आता आम्ही जाणार आहे 2-3 स्पॉट्स फिरायला. देवदर्शनाचे मंदिरच आहेत 2-3. तर तिथे जाऊया आणि मी तुम्हाला ते पण दाखवते. हे गाईस, आता आपण जातोय कशाडी गार्डनला स्वामी समर्थांच्या मठात. तर हा मठाच्या इकडून व्ह्यू. काय होईल तर आता आम्ही आलो स्वामींच्या मठात. तर आता आपण आलो स्वामींच्या मठात आणि बाहेर एवढी गरमी आहे पण इकडे खूप थंड वाटतं आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आहे इकडे. आणि स्वामींची मूर्ती पण एवढी छान आहे, मला खूप मस्त वाटलं. आणि बघा इथून व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. दर्शन घेऊन आता बाहेर पडत त्यावेळेस ना मी आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहे. त्याचं नाव आहे देवाचं डोंगर. आता आम्ही तिकडे जाणार. आता आम्ही घाटावर उतरतोय. तर आता तुम्ही बघू शकतात. थांबा एक मिनिट. हे बघा, आता आम्ही घाटावर उतरतोय आणि पुढे इथे डोंगरी आहे. तुम्ही बघितलं तर आम्ही घाटावर उतरलो. तर खूप आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊनच आता आम्ही घाटावर उतरतो. कशी बसली एन्जॉय करतेय. तिने पण दर्शन घेतलं. आणि बाप्पाचं फुल पण उचललं. आणि ना ती पहिल्यांदा आली आहे नाथुरगडला, फर्स्ट टाइम.
आता आपण ज्या ठिकाणी आलो त्याला म्हणतात देवाचा डोंगर. आणि आपल्याला इथे आता ज्या पायऱ्या चढायच्या आहेत त्या चढून मग वरती आहे देऊळ. हे स्वयंभू मंदिर आहे महादेवांचं. 3 तालुक्यांचं एक मंदिर आहे. एक खेडचं आहे, एक मंडणगड, अजून एक महाड. हे 3 तालुक्याचा एक मंदिर देवाचा डोंगर. अच्छा, तर 3 तालुक्यांचं मध्ये एक मंदिर आहे जसं त्यांनी सांगितलं. आणि गाईस ते आहे समोर मंदिर. तर ही आहे ती स्वयंभू महादेवांची पिंड. इकडे ना बाहेर एवढी गरमी आहे पण या मंदिरात एवढा थंडावा आहे. तर आता मंदिरातून आलोय आणि आता परत आपण गाडीमध्ये बसलोय. आता आपण जाणार आहे काळकाई देवीच्या मंदिरात. देखो ना गाइस, देखो ना गाड़ी है गाइस. देखो ना बिस्कुट गाड़ी है गाइस, बिस्कुट खा रही है गाइस. देखिए गाइस घाटे में बिस्कुट खा रही है. उल्टा तो पता नहीं का नहीं, अब उल्टी करेगी वो. तर आता आपण आलो आहोत भरणी येथील काळकाई देवीच्या मंदिरात. आम्ही ओटीचं सामान घेतलं. तर आता मी तुम्हाला मंदिराचं प्रवेशद्वार मंदिर दाखवते. खाली शूट करत खूप गरम, पायाला चटके बसते. निर्वी लहान असल्यामुळे तिला खूप जवळून दर्शन मिळालं. शिकले बघ मम्मा, ती बघ किती सुंदर आहे. उचलून हा जाशी पप्पा. कम ऑन. एवढं नाहीये.
आता नाही वाटत आपण गारव्यातून आलोय ना जरा. Later that same evening. गाईज हे बघा ही लोक खेळतायत निर्वीसोबत अटक मटक. फुटेला घरचा पावडा उठेला घरचा पावडा उठला चुलीत जाऊन उठला कर शॉक झाले माझ्यासोबत काय करतात. मटक चवळी सटक. हाय गाईज, आता खूपच संध्याकाळ झाली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ते चालू आहे. तसंच निर्वी आहे ही बघायला डान्स आणि ही ड्रेस आणि हिला बघा निर्वीला हसवायचं काम चाललंय ते. पकड बाबू, केस पकड आणि ओढ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे माझा गावी दुसरा दिवस आणि हे बघा इथे कसं गरम केलं जातं पाणी चुलीवर. आणि इथे खूप थंडी आहे म्हणून मी इथे थोडा वेळ बसून माझे हात शेकवते चुलीजवळ बसून. चला आता मी तुम्हाला दाखवते की आज नाश्त्यामध्ये काय येते. आज आजी नाश्त्यामध्ये बनवते नेवऱ्या. तर आमच्याकडे याला नेवऱ्या म्हणतात, ओल्या नारळाच्या करंज्या. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात. हा जाते. होळी रे होळी पुरणाची पोळी. तर आज आहे होळी आणि होळी म्हणजे पुरणपोळी आलीच. तर आमच्या घरी पण आज तेच बनवतात पुरणपोळी. तर तुम्हाला मी दाखवते. Later that same evening. आता मी तुम्हाला डेकोरेशनची झलक दाखवते. तुम्ही पण बोललं पाहिजे ना. तुम्ही पण पुढे जाऊन होळी लावायला पाहिजे. कवळ आणि गवत हे आपल्याला मोठं ठरवतं. माहिती येणार आहे. वरचं डेकोरेशन दाखव. व्हेरी गुड. एवढा गरज सामानाचं घेतलास व्हिडिओ नाही. हे सगळं आमचं हे कार्यक्रमासाठी आणलेलं सामान आहे.
एकदाच माझं डबल मारला का मग ते लावून द्यायचं ना. एवढं पण त्याला- स्वस्तिक गेलं समजा ना विषय. तुला तर विषय नव्हता. आता आहे. कमी करा. कमी करायचं. उकळी येते. वाटलं. त्याच्याने नाही होणार अरे होतं नाही उलट तो जातोय ना मला सायकल उभं लागेल सो गाईज तुम्ही आता म्हणाल की मी तुम्हाला एवढं डेकोरेशन का दाखवलं आणि सामान का दाखवलं. तर गाईज 12 वर्षानंतर आपल्या घरी येणार आहे पालखी वस्तीसाठी. तर त्यासाठी एवढं डेकोरेशन आणि सामान आणलं आहे आणि डेकोरेशन तुम्ही बघूच शकता. तर आता हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला सगळ्याच गोष्टी या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार. तसं आज रात्री आपण जाणार आहे होम पेटवण्यासाठी सुद्धा. तर त्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. तर पुढचा ब्लॉग बघायला नक्की नका विसरू. आणि जर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. ज्याच्याने जेव्हा मी पुढचा ब्लॉग टाकेन तेव्हा तुम्हाला लगेच तो बघायला मिळेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये.